तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे पोहायला. आज मस्तपैकी वातावरण आहे. किती दिवसानंतर आज पाऊस थांबला आहे, तर आता चाललो आहे पोहायला. तर चला मग, आता पाऊस पण आला आहे थोडा थोडा. तर चला मग जाऊयात, तुम्हाला आमचं गाव पण दाखवतो. तर बघू शकता, हे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. तर हे बघा, हे आपल्या गावचं मंदिर आहे. श्री प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे आणि ही नदी आहे. तर नदी पण तुम्हाला दाखवतो. त्याला छोटा डॅम बोलतात. ते तिकडे पोरं आहेत. आता आपण चाललोय आपल्या धरणाकडे. बांधगंगा गावचे जो धरण आहे ते दाखवतो तुम्हाला. आता पुढं असं जावं लागतं, थोडा रस्ता नाही आहे, त्या कुठून तरी तडमळून जायला लागतं. हा आमच्या गावचा पिरीत. इकडनं पण नदी गेली आहे. तर झाडी असल्यामुळे एवढी खास दिसणार नाही तुम्हाला. तर चला, नंतर पुढे गेल्यावरती दाखवतो तुम्हाला धरण पण. इथं सध्या पाणी जरा कमी झालं आहे, 2 दिवस पाऊस नाही पडला. पाऊस पडल्यापासून पोहायला जायला भेटलं नाही. आणि सध्या तर जंगलात वगैरे जायला लागतं बघा. ते आपल्यासोबत 3 फंटर आहेत, पिरीत, हितेश आणि आर्यन. ही नदी आहे. साईडने तुम्हाला नदी साईडने जायचं आहे. या साईडने नदी दिसेल तुम्हाला. जर तुम्ही पण या गावाला कधी भेट दिली नसेल तर नक्की या गावाला भेट द्या. हरिहरेश्वरच्या पंचक्रोशीत वसलेलं हे गाव आहे. हरिहरेश्वरमधून तुम्ही जवळच आहे, 1-2 किलोमीटर, म्हणजे 10 मिनटं लागतात यायला. 10 मिनटावरून तुम्हाला हे गाव बघायला भेटेल. आता पावसाळ्यामध्ये तुम्ही फॅमिली अशी ट्रिप वगैरे घेऊन सुद्धा येऊ शकता इथे. बघा, धरण आहे आणि पाणी जरा फोर्सलाच आहे. वरती जायचं थोडं कारण आहे, ते पण चला ट्राय करूया. ते पण पोहण्याचं मनावर घेतलंच आहे. आणि फायनली आता आपण पोहोचलो धरणावरती. तर चला, आता पोहण्याचा आनंद पण घेऊ. धरण थोडं खोल आहे आणि बघू शकतो धरण आहे. आता कोणच नाही, पण पाणी खूप वाढले. हे बघा, हा धबधबा आहे इथे. या धबधब्याखाली म्हणजे या पायऱ्यांवरती लहान पोरं किंवा महिला वगैरे कोण असेल तर ते बसून एन्जॉय करू शकतात. आता आपण पण उडी टाकूयात आणि पोहण्याचा आनंद घेऊयात. तर फक्त एवढंच सांगतो की तुम्ही या धरणावरती येत असाल तर फक्त ड्रिंक करू नका. ड्रिंक केला तर तुम्हालाच धोका आहे. तुम्ही करू शकता, फक्त एवढंच की ह्याच्यामध्ये उडी टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्याच जीवाला धोका होऊ शकतो. तर त्यामुळे, आणि हा पाणी प्यायलासुद्धा वापरला जातो, त्यामुळे यात कोणताही कचरा वगैरे टाकू नये. जो तुम्ही जो काही घेऊन याल तो तसंच तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जायचं आहे. तर चला मग, आपण पण पोहण्याचा आनंद घेऊयात. बघत राहा व्हिडिओ. माझ्या तर तुम्हालासुद्धा येणारच आहे.
मग आता आपण पहिली उडी टाकली आहे. त्याच्यानंतर आता ते बघा तिकडे लास्ट टोक दिसते तुम्हाला. तर आता त्या लास्ट टोकापर्यंत जायचं आहे. तर जाऊन येतो. तर चला मग. गेला भादा आर्यन बघाया किती झूम केलाय.
जाम जमत आहे. तर आत्ता आपला पोहून झालेला आहे. तर एक मस्त असा एक्सपिरियन्स होता. आपण पार पण केला धरण. एवढी काही भीती वाटण्यासारखं नाही आहे, एवढं काय लांब वाटत नाही. आता आम्ही इथे रोज पोहतो पावसाळ्यामध्ये दरवर्षी, त्यामुळे आम्हाला ते थोडं हे वाटतं की एवढं काय वाटत नाही. पण तुम्ही जर नवीनच असाल तर तुम्ही जास्त रिस्क घेऊ नका. तर आता आपण चाललो आहे घरी. बस झाला, खूप पोहलो आणि फर्स्ट टाईम होतं तरी पण ट्राय केलं की पार करण्याचं. तर चला मग आता आपण चाललो आहे बघा, पाठीमागे धबधबा आहे आणि जाऊयात आता. तर चला मग आता बाय बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आता खूप दिवस ब्लॉग आला नव्हता तर आत्तापासून ब्लॉग कंटिन्यू येतील. मित्रांनो, हरिहरेश्वरमधील या बाणगंगा गावामध्ये जो डॅम्प आहे त्या डॅम्पला तुम्ही भेट देत असाल तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधीच सांगितलं की ड्रिंक वगैरे करून जाऊ नका, कारण हा पाणी आम्ही प्यायला वापरतो. त्यामुळे ड्रिंक करू नका किंवा काही कचरा असेल तर त्यामध्ये टाकू नका, तो तुम्ही बाहेर टाकू शकता. बस एवढंच. आणि रिस्क घेऊ नका की तुम्हाला डॅम्प पलीकडे पार करायचं असेल, जसं तुम्ही आता तो पार केला. कारण आम्ही इथलेच रहिवासी आहोत तर त्यामुळे आम्हाला सवय असल्यामुळे ते आम्ही करतो. तर तुम्ही जर नवीन असाल, अंदाज नसेल तर कृपया करून जाऊ नका, कारण तुम्हालाच धोका होऊ शकतो. बस एवढंच सांगेन. आणि तुम्ही तुमची पावसाळ्याची लाईफ म्हणजे जसं की ट्रिप वगैरे असेल तर ते तुम्ही एन्जॉय करू शकता. ते तुमच्यावर आहे कसं एन्जॉय करायचं. आता व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता पाठीमागे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. पाठीमागे आता आम्ही पाण्यावरती आलो आहे. आमच्याकडे पाणी येत नाही, लाईटीचा पावसामध्ये लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आता पाण्यावरती आलो आहे आणि त्यामुळे पोहायला आलो होतो जस्ट. तर चला मग, तुम्ही या ठिकाणी आला तर नक्की कमेंट करा. आणि जर तुम्ही या ठिकाणाला भेट दिली नसेल तर पावसाळ्यामध्ये नक्कीच भेट द्या. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. अभी मजा आएगा ना भिड़ो. अब आपल्याला हरेश्वरला जायला आहे ना, इथून आपल्याला हरेश्वरला जायला 1.5 तास लागतं आणि कुरावड्यातनं आपल्याला हरेश्वरला जायला 90 मिनटं लागतात. मग सांग कसं काय? जवळ पडतं. कुठून? कुरावड्याशी जवळ पडतं. ये फंस गया सीएम. कसं काय? आपण तिकडनं पण 90 मिनटात पोचतो आणि इकडनं आपल्याला 1.5 तास लागतं. कसं काय सांग? माहित नाही. सांग रे. लोक तू सांग. बाई तू सांग. रस्ता खराब आहे. रस्ता खराब आहे म्हणून ना, मग ते सांगते सरकारला बनवून घ्यायला. कैसा लगा मेरा मजाक?